या जगातील सर्वात तार्किक व्यक्ती तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, सर्व शास्त्रज्ञ ज्यांच्यामुळे आपण आज सहज जीवन जगतोय या तंत्रज्ञानाच्या जगात, या पृथ्वी तलावरील सर्व महामानव यांना मी अभिवादन करत मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मंचावर उपस्थित वानखडे साहेब, मुंढे साहेब, सोनाली गवई मॅम, स्मिता पोहेकर मॅम, पासरे सर आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे आणि मला नेहमीच मार्गदर्शन करणारे वानखडे सर आणि बंधू भगिनींनो, आज इथे महत्त्वाचे 2 लोक अनुपस्थित आहेत जी माझ्या खूप जवळची आहेत. पहिले म्हणजे माझे वडील आणि दुसरे म्हणजे प्राध्यापक डॉक्टर गणेश टाले सर. यांच्या प्रत्येक गोष्टीचा प्रभाव माझ्यावरती आहे म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकलोय. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेणं माझ्यासाठी कठीण आहे, परंतु भावनिक न होता त्यांचं काम आपण पुढे नेलं पाहिजे म्हणून मी भावनेला आवरत महत्त्वाच्या मुद्द्यांवरती येतो. स्वकुंपण 16 दिवसांमध्ये मी हे पुस्तक कंप्लीट केलंय. दिवसातून फक्त 4 तास द्यायचे, स्वतःला पॅक करून घ्यायचं आणि 16x4 64 घंट्यांमध्ये मी हे पुस्तक कंप्लीट केलंय. स्वकुंपणचा अर्थ असा होतो की स्वतःला घातलेलं कुंपण. आता जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचाल तेव्हा दोन्ही अर्थाने मी त्याला प्रेझेंट केलंय. स्वतःला कधी कधी कुंपणं घालावी लागतात, कधी कधी ते स्वतः घातलेली कुंपणं तोडावी लागतात. आता ते तुम्हाला पुस्तक वाचल्यावरती कळेल. आता स्वतःला कुंपणं कधी घालावी लागतात? जेव्हा आपण विद्यार्थी दशेमध्ये असतो, 18 ते 30 हा वयोगट, तेव्हा क्षणिक आनंद ज्याला आपण फ्लिटिंग हॅपीनेस म्हणतो, त्याच्यामध्ये सध्याची युवा पिढी किती गुंतलेली आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. तर त्या क्षणिक आनंदाला आपण कुंपणं घातली पाहिजेत, याच्यासाठी म्हणून मी त्या पुस्तकामध्ये काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. परंतु कुठे कुठे आपल्याला ती कुंपणं तोडली पाहिजेत. जसं की आपण ज्या समाजात राहतो, ज्या धर्मात आपली वाढ होते, तिथे आपल्याला बऱ्याच प्रथा, परंपरा, अतार्किक गोष्टी बिंबवल्या जातात आपल्या मनावरती, त्या नाजूकशा मनावरती. विद्यार्थी शाळेत जातो, तिथे विज्ञान शिकवलं जातं, तिथे तो चिकित्सा करतो आणि विज्ञान चिकित्सा करायला शिकवतं. आणि तो चिकित्सा शिकलेला विद्यार्थी जेव्हा घरी प्रथा परंपरांविषयी जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा त्याला तुला असं आहे, तुला असंच वागावं लागेल, हाच धर्माचा नियम आहे, हे जेव्हा त्याच्या मनावरती बिंबवलं जातं, मग कशासाठी त्याला शिकवतं? तर हे अतार्किक जे आपलं कुंपण आहे ते सुद्धा आपण तोडलं पाहिजे. म्हणून कुठे कुंपणं घालायचीत आणि कुठे कुंपणं आपण तोडली पाहिजेत या संदर्भात त्या पुस्तकामध्ये तुम्हाला उल्लेख मिळेल. सो विद्यार्थ्यांनो, तार्किक बना, बी रॅशनल. दिस इज द फर्स्ट चॅप्टर ऑफ माय बुक स्वकुंपण. स्वकुंपण बद्दल मी जास्त बोलणार नाही कारण ते पुस्तक वाचल्यावर तुम्हाला कळेलच. मला महत्त्वाचं इथे विद्यार्थ्यांसोबत काही गोष्टी शेअर करायच्या आहेत की आपण शिकतो, मेहनत करतो. 0.2% स्मिता मॅमनी सांगितलंय, 0.2% सक्सेस रेट असलेली आपण स्पर्धा परीक्षा क्रॅक करतो. 0.2% सक्सेस रेट हे तुम्हाला समजायला थोडा वेळ लागेल जेव्हा तुमचे मुलं या स्पर्धा परीक्षेमध्ये येतील. 0.2% हा आकडा काय असतो? 0.2% सक्सेस रेट असताना तुम्ही जेव्हा ही एक्झाम क्रॅक करता, तुम्ही अधिकारी बनता. अधिकारी बनल्यानंतर आता काय माहोलच माहोल, पैसाच पैसा, मज्जाच मज्जा, असं जर तुम्ही विचार करत असाल तर थोडं आपण थांबायला पाहिजे. मला बाकीच्या विचारधारेचं माहीत नाही, परंतु आंबेडकरी विचारधारेने प्रेरित झालेला युवक जेव्हा नोकरीला लागतो तेव्हा त्याची जबाबदारी संपत नाही, तर त्याची जबाबदारी तिथनं सुरुवात होते. कारण एक जन्म मिळालाय, या एका जन्मात, आता मला बाकीच्या विचारधारेचं माहिती नाही, परंतु तुम्हाला 7 जन्म मिळतात बाबा, आम्हाला एकच जन्म मिळतो, आमची देवासोबत कट्टी आहे, आम्हाला एकच जन्म मिळतो. या एका जन्मात
मानव कल्याणासाठी जेवढे कामं करता येतील तेवढे तुम्ही करून या जगाची रजा घ्यायची, हे 1956ला आमचा बाप आम्हाला सांगून निघून गेला. मेलेल्या ढोराचं मांस खाण्यापासून ते अधिकारी बनेपर्यंतचा प्रवास माझा संपला. परंतु अजूनही करोडो विद्यार्थी, करोडो कुटुंब गावाच्या वेशीवरती आमच्यासारख्यांच्या मदतीची वाट पाहत आहे. मी कुठल्याही एका विशिष्ट तबक्याबद्दल, विशिष्ट जातीबद्दल बोलत नाही आहे. याच्यामध्ये तेली आले, तेली, माळी, साडी, कोळी, कोष्टी, वंजारी, हटकर, धनगर, सनगर, रामोशी, हेडवे, लोणारी, परीड, गडसी, डवरी, गारुडी, कैकाडी, वघारी, मदारी, माकडवाला, कुंची, बहुरूपी, उचले, ठकारी, भामटे, मसन, जोगाई, ठौरी, गोसाई, छप्परबन आणि बौद्ध. यातल्या तर अर्ध्या जाती तुम्हाला माहिती नसतील, कारण आम्हाला गरज वाटत नाही या गोष्टींची. आमचं भागलंय, आमचं चाललंय, छान चाललंय आमचे पीओपीचे घर आहेत. बाबासाहेबांनी आम्हाला 56 नंतर काही जबाबदारी टाकली. तुमचं भागल्यानंतर ना या तबक्यांपर्यंतही तुम्हाला पोहोचायचं आहे, परंतु प्रॉब्लेम असा आहे की आमचं फाटलंय सध्या. आंबेडकरी चळवळ विखुरली आहे. का विखुरले? बरेच कारण याला असू शकतात. मी माझं वय इतकं जास्त नाही की मी आंबेडकरी चळवळीचं अपयश इथे गिनवत बसेल, परंतु लोक म्हणतात युवक बोलत नाही. मग बोललं पाहिजे कोणीतरी. आंबेडकरी चळवळीच्या अपयशाची कारणे काय? आता लोक म्हणू शकतात की अपयशच दिसलं का तुला? 56 नंतर इतकी मोठी प्रोग्रेस झाली ते नाही दिसलं का तुला? तुला यश नाही दिसलं का? मला असं वाटतं की तुम्ही संसदेमध्ये जेव्हा अर्थसंकल्प मांडला जातो, तो अर्थसंकल्प मांडत असताना एक गोष्ट प्रामुख्याने तिथे जपली जाते की अर्थसंकल्प हा वित्तीय तूट या बेसिसवरच तो मांडला जातो, ज्याला फिस्कल डेफिसिट म्हणतात. आता ही काय भानगड आहे, जास्त अर्थशास्त्र सांगत बसणार नाही, परंतु मी अपयशाचीच कारणं का गिनवतोय. फिस्कल डेफिसिट यासाठी तिथे वित्तीय तूट याच्यासाठी मांडली जाते कारण आपल्याकडे पैसा कमी आहे या हिशोबाने अर्थसंकल्प मांडला जातो. कारण असं केल्यामुळे काय होतं की बेरोजगारी दर हा कमी होऊन जातो आणि महागाई कमी होते. म्हणून वित्तीय तूट, आपल्याकडे जर पैसा जास्त आहे या हिशोबाने जर आपण अर्थसंकल्प मांडला तर आपण तर डोक्यावर बसून जाऊ. बेरोजगारी दर वाढेल आणि महागाई सुद्धा वाढेल. म्हणून लोकांनी आपल्या अवकातीत राहावं म्हणून फिस्कल डेफिसिट या हिशोबाने अर्थसंकल्प मांडला जातो. म्हणून मी यशाची कारणं गिनवत बसलो तर लोक परतही लक्ष देणार नाही चळवळीकडे, म्हणून अपयशाची कारणं सांगितली जातात. दिस इज द माइंड ट्रिक, नथिंग एल्स. सो अपयशाचं कारण क्रमांक 1 जे मला वाटतं, लोक म्हणतात की आंबेडकरी चळवळ अपयशी आहे कारण या चळवळीमध्ये मूर्खांचा शिरकाव झालाय. ना, मला हे काही कारण योग्य वाटत नाही. दुसरं असं म्हणतात की आंबेडकरी चळवळीमध्ये, काही लोक असं म्हणतात की आंबेडकरी चळवळीमध्ये विद्वान लोकांची कमतरता झालेली आहे म्हणून आंबेडकरी चळवळ अपयशी नाही. हे पण त्यामागचं कारण नाही. खरं कारण काय आहे पहिल्यांदा मी इंग्लिशमध्ये सांगेल, त्यानंतर मी तुम्हाला त्याचं मराठीत भाषांतर सांगेल. द इन्फ्लुएन्स ऑफ द इंटेलेक्च्युअल पीपल इज डिक्रीज ड्यू टू द इन्फ्लुएन्स ऑफ द नॉनसेन्स पीपल. आंबेडकरी चळवळ अपयशी का आहे? कारण बह्याड बिल्लांची संख्या चळवळीत वाढल्यामुळे हुशार लोक या चळवळीमध्ये एंट्री करण्यासाठी घाबरतात. म्हणून आंबेडकरी चळवळ अपयशी आहे. कारण 2 पानं वाचून स्वतःला विद्वान समजणाऱ्यांची संख्या इथे भरपूर आहे. या चळवळीमध्ये इतके सगळे बुक्स आहेत, बस पटकन वाचायचं आणि बस कुठे मांडू असं. याला मॅच्युरिटी नाही म्हणत. तो माणूस इतका मोठा होता आणि आपण त्याला इतक्या छोट्या फ्रेममध्ये कसं काही त्याला डेकोरेट करू शकतो. दुसरं कारण आंबेडकरी चळवळीचं अपयशाचं दुसरं कारण, आम्हाला ना आमचे पत्ते दाखवून खेळायची सवय. काही झालं की घाल भामनाल शिव्या, घाल त्याला शिव्या. का पत्ते दाखवतो आपण? ही वैचारिक लढाई आहे. माझा इशारा कोणत्या संघटनेकडे जात आहे प्रत्येकाला कळलं असेल. समजणे वाले को इशारा काफी आहे.
हे जे पत्ते दाखवून खेळण्याची सवय आपण कधी बंद करणार, त्याच्यावरती आपण कधी वर्क करणार, हे आता तुम्ही ठरवायचं आहे. कारण या विखुरलेल्या चळवळीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे आमच्या आंबेडकरी चळवळीमध्ये क्रेडिट घेणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे, प्रामाणिक कामं करणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. काही झालं काळ फोटो, माझं नाव कुठे होईल, माझं काय आहे यात, यांची संख्या इथे खूप वाढली आहे. मला असं वाटतं की सकाळी असं वाटलं काहीतरी लिहावं, धावपळ होती तरी सुचलं, लिहिलं, या संदर्भात काहीतरी ते जुळलं म्हणून इथे मांडावं असं वाटतं. काम करावे लिहून न ठेवावे, काम करावे लिहून न ठेवावे, लाभावे पुण्य हे ध्येय चुलत टाकावे. काम करावे लिहून न ठेवावे, लाभावे पुण्य हे ध्येय चुलत टाकावे, मानवासाठी केले म्हणून विसरून जावे. का आपण नाही करू शकत? प्रत्येक गोष्टीला क्रेडिट घेण्याची गरज काय? काय माझं वय काय? आता जर माझं 30 वर्ष वय आहे, 30 वर्ष आणखी जायचंय मग निघून, तुमचं त्याच्यापेक्षा कमी असेल कदाचित. एवढं ह्या क्षणिक आनंदासाठी एवढं फडफड करायची गरज काय? असो, जास्त अपयशाची कारणं सांगत बसणार नाही. नियोजित कार्यक्रम काही वेगळा आहे. दुसरं माझं पुस्तक येतंय उपरोधिक नावाचं, ते जरा मोठं आहे, आंबेडकरी चळवळीच्या संदर्भात आहे. मी त्याला थोडा वेळ देतोय कारण मुद्दे जरा जपून मांडायचे आहेत त्यामध्ये, कारण लोकांना तिखट लागू द्यायचं आहे, कारण विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. ते पुस्तक येईल 1 वर्षात, मी ते कंप्लीट करेल, त्यामध्ये सविस्तर लिहेल. आता माझ्या भाषणाचा मी आता शेवट करतोय. शेवटच्या 4 ओळी आंबेडकरी विचारधारेच्या, आंबेडकरी चळवळ जी विखुरलेली आहे त्याच्या संदर्भात एक मी कविता संग्रह पण तयार करतोय, ऑन द वे आहे कम्प्लिशनच्या. त्या कविता संग्रहाचं नाव विसर असं आहे. त्या कवितेच्या शेवटच्या 4 ओळी बोलून मी इथे रजा घेईल तुमची. लक्ष असू द्या प्लीज. आणि वानखडे सर किंवा ज्यांना मेश्राम सर आहेत इथे, बरेच लोक असतील ज्यांना कवितेची डेप्थ कळते, त्यांनी या 4 ओळींवरती लक्ष ठेवावं. शेवटच्या 4 ओळी आणि मी माझी भाषणाची रजा घेईन. विखुरलेल्या आंबेडकरी चळवळीमुळे काय झाले? काळोखात जोडून माणसे दिवा तो विझून गेला. काळोखात जोडून माणसे दिवा तो विझून गेला, तुकडे त्या दिव्याचे विकाया अनुयायीच घेऊन गेला. काळोखात जोडून माणसे दिवा तो विझून गेला, तुकडे त्या दिव्याचे विकाया अनुयायीच घेऊन गेला. करावं नवीन काहीतरी चळवळीसाठी, करावं नवीन काहीतरी चळवळीसाठी निर्धार ऐन तारुण्यात केला, पण जुनच फाटलेलं शिवण्यात वेळ माझा निघून गेला. धन्यवाद. जय भीम. एक